फेस्कॉमच्या 45व्या स्थापना दिनानिमित्त दिनांक 12 डिसेंबर रोजी नांदेड शहरातील वैद्य रुग्णालयातील डॉक्टर दादारावजी वैद्य सभागृहात सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजीराबाद ज्येष्ठ नागरिक संघ व फेस्कॉम उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग यांच्यातर्फे डॉक्टर हंसाज वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर व आयुष्मान कार्ड काढण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद सरदेशपांडे हे होते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर देशमुख, शिवानंद मिनेगिरे, प्रगती नीलपत्रेवार यांची उपस्थिती होती। प्रथमतः दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले। या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांनी डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी, सर्दी, ताप, खोकला, कान, नाक, घसा व इतर आजारांच्या तपासणीचा लाभ घेतला। फेस्कॉमला आज 45 वर्ष झाले त्यांच्या स्थापनेला। त्याकरता सर्वप्रथम मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि फेस्कॉमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। डॉक्टर हंसराज वैद्य साहेबांच्या कार्याबद्दल सांगायचं झाल्यास अतिशय अविरतपणे ते कार्य करत आहेत आणि मी त्यांना पाहतोय गेल्या वर्षभरापासून मी जॉईन झालो ऑफिस। त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्यांचे कायदेशीर प्रश्न असू द्या, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असू द्या, सर्व प्रश्नामध्ये सरकारच्या दरबारी सातत्याने जे बाजू मांडत असतात। माझ्याकडे पण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संचालन भेटण्यात असतात आणि सर्व जे आम्ही अधिकारी वर्ग आहे त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या समस्येकडे त्यांचं लक्ष वेधण्याचं एक फार मोठं काम ते करत आहेत आणि त्यांच्या कार्याला आणि सर्वांना माझ्या मनात फेस्कॉमला 45 वर्ष झाली। त्या निमित्ताने आम्ही फेस्कॉम वर्धापन दिनानिमित्त सर्व रोग निदान शिबिर घेतलं। या शिबिराच्या माध्यमातून आम्ही ज्येष्ठांचे जेवढे कोणते आजार आहेत त्या सर्वांचा आज तपासण्या करून रोगांचा उपचार सुद्धा इथे करणार आहोत। एवढंच नाही, आजच्या घरी अधिष्ठाता आपल्या मेडिकल कॉलेजचे साहेब आले होते, तसेच नेमगिरे साहेब आले होते, कमिशनर आले होते आणि प्राधिकरणाचे जज साहेब आले होते। त्या सर्वांनी ज्येष्ठ नागरिकाबद्दल अतिशय चांगलं आपले मत मांडले आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रसंगी आम्ही तुमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सगळ्या पाठीमागे आहोत। आम्हाला खरं म्हणजे आज खूप आनंद होतो की आज 45 वर्षानंतर आता आमची वाटचाल 50 वर्षाकडे होत चाललेली आहे। आम्ही आमच्या अनेक प्रश्न आज सुद्धा सोडून त्या प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना मानाचं धन मिळालं पाहिजे, पण ते अजूनही आम्हाला मिळालं नाही। आम्ही लोकप्रतिनिधींना सगळ्यांना भेटलो आणि लोकप्रतिनिधी आम्हाला कबूल करून सुद्धा एकानेही आजपर्यंत तरी विधानसभेमध्ये प्रश्न ज्येष्ठांचे मान्य नाही। आम्हाला खरं म्हणजे त्याची खंत वाटते। लोकांना आम्ही इथे नमूद करू इच्छितो की आता तरी ह्या लोकप्रतिनिधीचे डोळे उघडतील का? ज्येष्ठ नागरिकांशिवाय ते तारुण्यावस्थेत होते तेव्हा आमच्या बहिणी जन्माला यांच्या बहिणी जन्माला आल्या आणि त्या बहिणीचं यांना कोण कौतुक आहे, आई वडिलाचं कोण कौतुक नाही। आमची मागणी अशी होती आहे अजूनही की जसं ज्येष्ठ लाडकी बहिणी योजना आली तशी लाडके मायबाप योजना दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा माता आणि दिव्यांग लोक यांना तुम्ही द्या। आमच्यासारख्या श्रीमंत डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, काही उद्योगपती 100 नाही 100 वर्ष वाचला जगला तरी त्याला काही देऊ नका, पण यांना द्या। पण सरकारचे अजूनही डोळे उघडलेले नाहीत। सरकार गांभीर्यानं आम्हाला घेत नाही। आम्हाला हे दुःखानं सांगावं असं वाटतं की सरकारने जर आमच्याकडे पाहिलं नाही, अजून 2-3 दिवस शिल्लक आहेत विधानसभेच्या अधिवेशनाला। आमची अशी अपेक्षा आहे की ज्येष्ठ नागरिकांबद्दल चर्चा व्हावी आणि त्यांचे प्रश्न सुटावेत आणि त्यांना मानधन मिळावं। जर मिळालं तर आम्ही सदैव शासनाच्या पाठीमागे आहोत, अन्यथा आम्हाला आता विचार करायची वेळ आलेली आहे की आम्ही मतदान कोणाला करायचं। आणि आम्ही गेल्या मेळाव्यात असं ठरवलेलं आहे की शासनाने
आणि लोकप्रतिनिधी जर आमचे प्रश्न उचलले तर आम्ही वेचून त्यांना मतदान करणार आहोत. जे आमच्याबद्दल मत मांडत नाहीत, आमचा विचार करत नाहीत, त्यांना आम्ही मतदान करणार नाही. मी स्वतःवर मतदान करणार आहोत. सगळ्यात शेवटचं मतदान करणार आहोत. या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक, जय ज्येष्ठ.